जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग लागली आहे। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय, तर आगीत लाखोंची कॅश जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। घटनास्थळी अग्निशमन विभागाचं पथक दाखल झालंय आणि आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला ही भीषण आग लागली आहे आणि या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आगीत लाखोंची कॅश जळाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। आता सध्या अग्निशमन विभागाचं पथक दाखल झालंय। आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत। दृश्य आपण पाहतोय, अमरावतीत बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागली आहे। भीषण अशी ही आग लागली आणि या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शुभम बायस्कर आहे। शुभम, नेमकं काय घडलंय, कशामुळे आग लागली आहे? दीपाली, अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे शहरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा आहे आणि या शाखेमध्ये आपण जर पाहिलं तर दुपारच्या वेळेला एसीचा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचे दस्तावेज असतील, बँकेतली कॅश असेल किंवा इतर साहित्य जळल्याचं सांगितलं जात आहे। तुर्तास घटनास्थळी अग्निशमन विभागाचं पथक दाखल झालेलं आहे आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी सुद्धा जमलेली आहे आणि एकंदरीतच परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सुद्धा काळजी घेतली जात आहे आणि घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तुर्तास या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळते। दीपाली, नक्कीच धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।